हॅलो नमस्कार मंडळी. आज मी सकाळी गेले होते मार्केटमध्ये. सकाळी म्हणजे 11 वाजता वगैरे गेले होते. जरा माझं काम होतं तर मी तिकडे गेले. त्या साईडला जात असताना मी स्कूटीवरून चालले होते आणि मला एक अशी हातगाडी दिसली ज्याच्यावर चिंचा, बोरं, आंबट आणि आंबट गोड दोन्ही बोरं आणि कवट होतं. त्याच्यानंतर आवळे छोटे छोटे असतात ना ते सगळं, परत मोठे आवळे, हे सगळं होतं. अजून काय काय असतं त्याची मला नावं पण माहिती नाहीत. तर ते सगळं होतं आणि ते नावं ऐकूनच तोंडाला असं पाणी सुटतं ना. तर मला ते घ्यायचं होतं, पण नंतर म्हटलं मार्केटला चालू आहे ना, पण तिथून येताना घेऊया. आणि मग मी तिकडे गेले आणि कैरी पण होती. कैरीचे असे काप करून ठेवलेले असतात ना, ते मस्त असं मीठ आणि चटणी असं ते टाकून देतात. एकदम भारी, मला खूप आवडतं. तर म्हटलं येताना घेऊया. आणि मी मार्केटमध्ये गेले ना तिथे, तर तिकडेच कैऱ्याच विकायला होत्या खूप साऱ्या. आता माहिती नाही कुठल्या सीझनमध्ये काय कसं काय, आता म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये सगळंच मिळतं. तर मी कैऱ्या आणल्या होत्या आणि तिथे कसं होतं, वाटे होते असे 3-4 कैऱ्यांचे असे वाटे वाटे करून ठेवलेले. मग तो वाटाच घेऊन आले. तर बघा मी 3 कैऱ्या आणलेल्या आहेत आणि साईजने पण मोठे आहेत. बघा 3 कैऱ्या आहेत आणि साईजने पण मोठे आहेत. मला वाटतं किलोभर असेल हे. 100 रुपयाला मला एक वाटा असं दिलं. 30 रुपये पाव होतं, 50ला अर्धा. पण वाटे जे असतात ना त्याच्यात आपल्याला थोडंसं जास्त मिळतं. तर मोठे मोठे बघून मी कैऱ्या घेतल्या. तर छानपैकी आपल्याला जेवताना तोंडी लावायला वगैरे हळद मीठ टाकून खूप आवडतं मला. तर तुम्हाला पण आवडत असेलच आणि सगळं बघूनच तोंडाला पाणी सुटते. तर आता मी ना काय करणार, याच्यात एक कैरी आहे ती कट करून त्याला हळद मीठ टाकून ठेवणार, म्हणजे ते थोडीशी अशी सॉफ्ट होते, छान लागतं. आणि चला आता जेवायला घेईल, तुम्हाला दाखवते आज जेवणामध्ये काय काय बनवलं आहे. हे बघा आता इथे कट करून घेतली आहे कैरी आणि थोडंसं मीठ आणि चटणी टाकली, मिक्स करते. बाकीचे आहे पण नंतर कट करेन. आता जेवायला भूक लागली खूप, तर जेवायला घेते. आता पुरतं कट करून घेतले मी. जेवण रेडी आहे. आज जेवणात काय काय बघा. चपाती आहे, इथे भोपळ्याची भाजी केलेली आहे सुकी. माझ्या मैत्रिणीने जो भोपळा दिला होता ना गावावरून, तुम्हाला मी दाखवला होता, त्याची ही सुकी भाजी केलेली आहे. इथे दोडक्याचं कालवण आहे, रस्सा भाजी. त्याच्यासोबत इथे आहे भात आणि आत्ताच कट केलेली कैरी. तर असं सगळं आजचं जेवणाचं मेनू आहे आजचा. आणि ऑफकोर्स त्यासोबत हे ताक, जे कंपल्सरी लागतंच दररोज जेवणानंतर. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, ह्याची इतकी सवय लागलेली आहे की दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक हवंच. तर असं सगळं जेवण रेडी आहे. आता पटकन जेवून घेते. गेले होते मार्केटमध्ये तेव्हा मला ही वांगी दिसली. आता या वांग्यांकडे बघितलं की काय आठवतं बरं? भरीत ना वांग्याचं. अशी मोठी मोठी वांगी बघितली की असं वाटतं आता भरीत करायला ही वांगी खूप छान आहेत. अजून पण आहेत याच्यात. 5-6 आणली होती. इथे बघा आज पण मी तूप बनवायला घेतलं आहे आणि लोणी किती छान आलं आहे बघा. आज तर मिक्सरला पण नाही लावलं, जस्ट यानेच असं असं केलं ना तरी हे लोणी आलेलं आहे. तर आता तूप काढून घ्यायचं आहे. तर त्याची प्रोसिजर जी आहे ती मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवली आहे, त्यामुळे ते नाही दाखवणार. पण हे जे लोणी आहे ना ते मी थोडंसं काढून ठेवते, कारण लोणी खायला आम्हाला डोसांबरोबर खूप आवडतं. तर हे लोणी थोडंसं काढून ठेवते डोसाबरोबर खायला. आणि जे उरलेलं लोणी आहे त्याचं तूप बनवते. हे फ्रीजमध्ये ठेवलं तर लोणी टिकतं. तर थोडं अजून काढून घेते. इतकं इनफ आहे. लोण्याचा गोळा किती छान दिसतंय बघा. भगवान श्रीकृष्णांना आवडतं ना लोणी. देवासमोर ठेवते जरा वेळ नैवेद्य म्हणून. देवप्पा माखन खावा कृष्णा. आणि आता हे बाकीचे त्याचं मी तूप बनवते. हे बघा इतकं तूप निघालेलं आहे. आणि विकतचं पण तूप मी आणलं आहे. आणतेच, कारण की काय होतं, शिरा वगैरे कधी बनवलं ना तर जास्त तूप लागतं. आणि नेहमीप्रमाणे इथे वाती भिजायला घातल्या होत्या. तूप बनवलेलं पातेलं आहे ते. आणि मी दूध कुठलं वापरते म्हणाल तर हे बघा, हे मी आज पॅकेट ठेवलं होतं दाखवण्यासाठी. अमूलचं A2 मिल्क आहे ते मी वापरते. बफेलो मिल्क आहे. हे कुठलंही प्रमोशन नाही, पण सध्या जे मी वापरते ते तुम्हाला दाखवते. याला भरपूर चांगली साई येते. आणि काही जण म्हणतात की याच्यात सगळं मिक्स वगैरे असतं काय काय असं, म्हणजे जास्त मलाई यावी यासाठी टाकले असं. तर कुठलंच दूध बघा आता एकदम असं प्युअर तुम्हाला मिळणार नाही. तर प्रत्येकामध्ये भेसळ ही केलेली असतेच. तर आता त्यातलं त्यात आपल्याला जे योग्य वाटतं ते घ्यायचं. तर मी हे वापरते आणि यालाच भरपूर साई येते, ज्याच्यापासून मी हे तूप बनवलेलं आहे.
तर बघा इथे मी दूध आता गरम केलेलं आहे आणि साय पण आलेली आहे. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर ना असंच पातेलं उचलून फ्रीजमध्ये ठेवायचं, मग त्याला छान अशी साय येते. आणि पुन्हा जेव्हा संध्याकाळी पण गरम करू ना तर रात्री झोपताना पुन्हा ते फ्रीजमध्ये ठेवायचं. असं 2 वेळा करायचं जेणेकरून भरपूर साय आपल्याला मिळेल. तर चला मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.